नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळचा स्वयंपाक थोडासा मी आवरून घेतला आहे, चपाती भाजीचा. तर आज भाजीमध्ये गवारीची शेंग केली होती. तर म्हणलं चला सारखं सारखं तुमच्यासोबत काय शेअर करणार. गवारीची शेंग तर भरपूर वेळा शेअर केलेली आहे, त्याच्यामुळं मग मी काय ते भाजी वगैरे काय रेसिपी तुम्हाला दाखवली नाही. पण आता मस्त कैरीची चटणी बनवायची, तर ती पहा तुम्ही. मिरची घेतली मी इथं, लवंगी, आणि मस्त पाण्यामध्ये भिजायला ठेवली. कैरी घेतलेली, ती पण चांगली धुवून घेते. धुतल्याच्या नंतर त्याचे सालं काढून घेणार आहे आणि यातली अर्धी कैरी मी वाटायला घेणार आहे चटणीमध्ये. तर आता इथं मी कैरी पाण्यात ठेवली थोडा वेळ. त्याच्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये मी आता इथं मिरची टाकून घेतली भिजलेली. मिरची भिजलेली जेवढी असेल तेवढी चटणी चांगली बारीक होते. तर थोडीशी लवंगी मिरची दुसरी असेल तुमच्याकडं तर ती टाकू शकता तुम्ही. बराचसा थोडा जास्तच लसूण टाकलेला आहे. लसणाने खूप खमंग अशी चटणी होते. आणि अर्धी कैरीची फोड कट करून टाकलेली आहे. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडेसे जिरे टाकायचे आणि मस्त मिक्सरच्या जारमध्ये फिरून घ्यायची. जेवढी बारीक करता येईल तेवढी करून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं चटणी बनवताना. खूप छान कैरीची चटणी होते. तर असा कैरीचं सीजन आलं की वेगवेगळं कैरीची चटणी, कैरीच्या फोडी, त्याच्यानंतर लाल तिखट मसाला टाकून कैरीचं लोणचं, हे असे भरपूर प्रकार बनवले जातात. तर इथं मी आता मिक्सरच्या भांड्यात चांगली चटणी फिरून घेतली, बारीक एकदम झाली. आता एका डब्यामध्ये काढून ठेवते, म्हणजे डब्याला झाकण लावता येईल असं. तर आता इथं मी काढून घेतली, त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि मस्त झाकण लावून फ्रीजमध्ये ही चटणी तुम्ही 8 ते 10 दिवस किंवा 15 दिवस खाल्ली तरी अजिबात खराब होणार नाही. तर खूप छान अशी चटणीची चव पण म्हणजे खमंग असा लागत होती. तर मी आता ही फ्रीजमध्ये ठेवते. तर आम्ही जेवणं वगैरे केले, त्याच्यानंतर मग मी खाली गेले. खाली माझ्या ओळखीच्याच आता, तर त्या राहतात इथं खाली, आम्ही नवीनच राहायला आलेलो होतं. तर त्यांनी मस्त असं साडीला फॉल लावलं होतं. तर ह्या साडीला फॉल लावताना असं वाटलं की आता पिको कसा करायचा, फॉल कसं लावायचं. पण त्यांनी एकदम सुटसुटीत लावलं, फक्त शिलाई केली आणि हात शिलाई केली. कारण साडीची जी बॉर्डर होती ना ती पिकोमध्ये जाईल म्हणून त्यांनी मग डायरेक्टच मशीनवर शिलाई करून घेतली आणि हाताने. जर तुमच्याकडे अशा साड्या असतील तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने फॉल लावू शकता, म्हणजे डिझाईन तुमची हाय अशी व्यवस्थित राहील. कारण बीडिंग करायचं म्हटलं की पूर्ण डिझाईन बीडिंगमध्ये पलटी होईल. त्याच्यामुळं मग असं करा, डायरेक्ट शिलाई मारून घ्या फॉलला आणि मस्त हाताने हात शिलाई करून घ्या. अशा पद्धतीने फॉल जर लावलं तर साडीची डिझाईन बिलकुल खराब होणार नाही आणि तुमचं फॉलसुद्धा व्यवस्थित लागलं जाईल. तर तेच मला सांगत होते ते की अशा पद्धतीचं फॉल लावले. तर म्हणलं चला ते सुद्धा तुमच्यासोबत थोडंसं शेअर करूया. आता ह्या साडीवरचं ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर शिवलं आहे त्यांनी. तर त्या शिवतात खाली ब्लाऊज वगैरे. तर मी जाते त्यांच्याकडे बसायला थोडा वेळ. तर काय हे नसतं आहे त्यांचं, म्हणजे बराचसा वेळ मी जाऊन बसते, गप्पा वगैरे मारतोत आम्ही. आणि त्यांचं काम चालू असतं फॉल लावायचं, ब्लाऊज शिवायचं. मी सुद्धा ब्लाऊज शिवते, पण माझ्याकडं काय आता मी नवीनच आहे, त्याच्यामुळे मी बाहेरचे वगैरे काय घेत नाही. तर त्यांनी छान असा इथं गळा पण काढलेला आहे, मटका गळा, आणि हातावर पण छान डिझाईन काढली. तर मस्त ब्लाऊज शिवले, नाड्या वगैरे लावल्या. तर त्या शिवतात अशा बाहेरचे ब्लाऊज. जर कुणाला शिवायचं असेल, इथं जवळ आसपास राहणारे असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता, मग तुम्हाला नंबर दिला जाईल त्यांचा. तर आता इथं हातावर पण छान डिझाईन काढली. तर त्याला असं बटन वगैरे लावलेले येतं. आणि आता मस्त साडीचा कलर पण खूप छान आहे, असा चॉकलेटी. त्याच्यानंतर मग त्यांची मुलगी आहे ना एक छोटी, तर तिचा पण चॅनल आहे, यूट्यूबवर चॅनल आहे त्यांचा पण, मुलीचा तिच्या. तर ती पण मस्त व्हिडिओ वगैरे काढते तिथं. तर डान्स वगैरे करतात ते पण, रोज नाही टाकत पण कधीतरी टाकतात. तर चला मग ती तुम्हाला आता पुढं सांगेलच नाव वगैरे, आणि ती तुमच्याशी बोलेल. ते तुम्ही मग ऐका काय सांगते ती, आणि तुम्हीसुद्धा तिला सपोर्ट करा. तर आता तेच ब्लाऊज वगैरे सगळं त्यांनी मला दाखवलं. तर बोलल्या काढा व्हिडिओ मस्त ब्लाऊजचा आणि साडीचासुद्धा. तर म्हटलं चला मग तुमची काय हरकत नसेल तर आपण व्हिडिओ काढूया मग. तर आता पहा मुलगी पण बोलती. हॅलो गाईज. हां बोल, तुझं चॅनलचं नाव सांग. माझं चॅनल आहे, माझ्या चॅनलचं नाव आहे कुहू रांगड. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हां, आणि खरंच कुहूच्या चॅनलवर आहे ना खूप छान डान्स करते ती.
तर तुम्ही सपोर्ट करा सगळेजण. तिच्या डान्स वगैरे खूप छान येतो तिला. तर तिने नाव सांगितलंच आहे, अजून एकदा सांग. कुहू रांगड. हां, कुहू रांगड नाव आहे. तो चॅनलवर जाऊन तुम्ही तिला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा सगळ्यासोबत. तर हे पहा, आता ही माझ्यासुद्धा व्हिडिओमध्ये कधी कधी तुम्हाला पाहायला मिळणार, कारण आम्ही आता शेजारीच राहिलो आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर चला मस्त आता मी बाजारात चालले. पिशवी तुम्हाला दिसतच असेल, डीमार्टची पिशवी आहे ती. तर मला भाजीपाला वगैरे काय आणायचा नाही, पण जाणार आहे थोडेसे. उद्या आहे अक्षय चतुर्थी, त्याच्यामुळे थोडंसं हार फुलं घरामध्ये आणायला लागतील. तर म्हटलं चला आता संध्याकाळचे 6 वाजून गेले तर, आणि घेऊन येवा म्हणलं थोडंसं. उद्या पूजा वगैरे पण करणार आहे आणि रोजची तर असतीच आपली, पण आता अक्षय चतुर्थीच्या आजच तुम्हाला मी शुभेच्छा देते. तर खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि बघू तिथं गेल्याच्या नंतर दाखवते मी कशासाठी चालले आणि काय आणणार आहे, उद्या काय बनवायचं आहे त्याच्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नसेल केलं तर करून घ्या, लाईकसुद्धा करा, शेअरसुद्धा करा सगळ्यासोबत. तर चला आता माझ्यासोबत पण तुम्ही चला. वैष्णवी मी आणि विशालचे पप्पा खाली येतात, मग आम्हाला पण घेऊन जाणार येतं. तर चला या व्हिडिओमध्ये. तर आता इथं लॉंग पिक करून घेतो आणि जाणार आहेत. निघालेत आता. खाली गेल्याच्या नंतर मग तिथं गेल्यावर काय गेलं ते काय नाही तर तुम्ही पाहाच आणि राहा व्हिडिओमध्ये. चावी घे, नाही तर मग हे राहील. वरची चावी घे आणि लॉक लाव. आवरलं का तुझं? चल मग, उशीर पण होतोय ना, स्वयंपाक करावा लागेल. चावी ठेवशील आतमध्ये. काय उचल उचल, देते हातात. चावी खाली टाकून देते पूर्ण. आमच्या लिफ्टमध्ये थोडासा गोठाळा आहे बरं का. लिफ्ट एक माणूस जाईसपर्यंत लगेच बंद होती, जास्त वेळ थांबत नाही. त्याच्यामुळं आत गेल्याच्या नंतर एक बटन दाबून ठेवा, ही बटन असं दाबून ठेवायला लागतं. तर आम्ही जिथं राहतो तिथलं वातावरण असं आहे एकदम, म्हणजे जास्त काय रोड वगैरे वाहत नाही आणि इकडं सगळं डोंगरसारखं दगडं वगैरे आहेत. डोंगरच सारखंच आहे सेम, जसं काय आमच्या गावाला डोंगर आहे तसं. तर इथंच असं 24 सेक्टरला सोसायटी वगैरे बनलेले आहेत. अजून कामं चालू आहेत बिल्डिंगचे, थोडेफारच गर्दी आहे, जास्त काय गर्दी नाही, एकदम मोकळं सुटसुटीत आहे. गाडी वगैरे लावायला सुद्धा जागा आहे. आणि आम्ही आता खाली सोसायटीच्या गेटवर उभे राहिलो. तर जायचे बाहेर, त्याच्यामुळं उभे राहिलेलो येतं. तर आता इकडून कुठेही जायचं म्हणलं तर एकटीला काय जाता येत नाही, बरंचसं लांब पडतं, त्याच्यामुळं गाडीनेच जायला लागतं किंवा रिक्षाने जायला लागतं. तर आता सगळं घरातलं थोडंसं आवरलं आणि म्हणलं चला उद्या पण सण आहे, तर थोडंसं काहीतरी आणायचं होतं, म्हणून मग आम्ही इथं मार्केटमध्ये आलोत. तर आता मार्केटमध्ये आलो तर उद्या काय अक्षय तृतीया आहे, तर म्हणलं चला. आणि आम्ही काय अजून घरामध्ये असे जास्त आंबे आणले नाहीत, रस वगैरे काय बनवला नाही आंब्याचा. तर चला मस्त म्हणलं आंबे घेऊया, आणि खूप महाग होते तर आम्ही आणले, अर्धा डझनच आणले. तर ते पण आम्हाला खूप महाग पडले, पण म्हणलं बघूया करून कसं आमरस होतं आहे. तर चला उद्या मस्त आमरस पोरीचा बेत आहे, त्याच्यामुळं मग मी इथे आंबे घ्यायला मिस्टरांना घेऊन आले. तर दळण पण द्यायचं होतं मला दळायला चक्कीमध्ये. तर पापडचं दळण द्यायचं होतं, कारण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी डाळ सुकायला ठेवली होती, भरून ठेवली. तर तीच डाळ मी आज दळायला पण द्यायची होती. आंबे पण आणायचे होते, तर मस्त असे हापूस आंबे होते. तर देताना बोलले एकदम गोड आहेत, पण बघू आता कसे निघतात. तर उद्याच्या हे व्हिडिओमध्ये तुम्हाला आमरस वगैरे येईलच पाहिला, कसा बनवते आणि कसा करते ती. तर आता इकडे मस्त आंबे घेतले आम्ही, त्याला पैसे वगैरे दिले. मी सांगत होते एखादा तरी जास्त द्या म्हणून, खराब निघला तर नाही, एवढे महाग आंबे होते. पण आता चला अक्षय चतुर्थी असल्यामुळं म्हणलं अक्षय तृतीला थोडंसं आमरस वगैरे करतातच. त्याच्यानंतर आंबे घेतले आणि घरी निघालोत.
तर घरी नाही आलोत, मग दळण ठेवायला गेलो. त्याच्यानंतर मग दळण पण ठेवायचं होतं, म्हणलं चट 10पर्यंत दळून देईल. तर आता आम्ही पहिलं राहत होतो तिकडे गेलो थोडा शेजारी आणि वनिताच्या घरी, कारण ती आमच्या शेजारीच राहायला होती. तर तिने सकाळी वेफर वगैरे बनवले होते. तर ती बोलली या थोडा वेळ चहा पाणी प्यायला. तर म्हणलं चहा नको, आता संध्याकाळची वेळ आहे. तर तिने वेफर केले, पापड्या पण केल्या होत्या, मस्त गप्पा पण मारल्या. त्याच्यानंतर मग चहा पाणी पण पेलो. तर आम्ही छान वेफर केले तिने. पण आता इथं मुंबईमध्ये कसं सुकवायला जागा नसल्यामुळं घरातच टाकले होते. तर तिला मी बोलले उद्याच्याला कशामध्ये ताटात वगैरे ठेवून दे. पाणी वगैरे दिलं आम्हाला तिने. आणि चहा पण नको बोललं तरी पण संध्याकाळचं 8 वाजले होते. तर म्हणले चहा वगैरे नको, इथं साबुदाणा आणि ह्याचं लाल तिखट टाकून पापड केलेले येतं, पळी पापड. तर ते पण घरातच सुकवायला ठेवले. तर थोडेसे जरा आंबटवले होते, जास्त काय नव्हते. तर आता इथं त्यांचं माशाचं सुद्धा स्टँड आहे. तर खूप छान आहे, कलर वेगवेगळे कलरचे मासे त्यांनी सोडलेले आहेत त्याच्यामध्ये. त्यांचं खाद्य पण वेगळंच आहे. मग आम्ही चहा वगैरे आता घेणार आहोत. थोडा वेळ बसलोत, नको म्हटलं तरीसुद्धा त्यांनी चहा बळणी ठेवला. आणि संध्याकाळचे 8 वाजले होते आम्हाला. मला अजून घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता, पण म्हणलं चला ती एवढा आग्रह करते या म्हणून, तर मग आलो. तर मला थोडासा जास्त चहा दिला होता, तर मग मी थोडासा कमी करायला लावला. इथं मिस्टरांना चहा दिलाय, पण फक्त तिने दूध गरम करून त्यात साखर टाकून ती पत्ती टाकून दिली, बिलकुल साखर टाकली नाही. कारण त्यांना चहा तर घ्यायचंच नाही, फक्त दूध आणि हेच टाकून घ्यायचं. तर चला परत भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.